विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तब्येत ठीक नसल्यामुळे बरेच दिवस YouTube वरती मी ऍक्टिव्ह नव्हतो. ओके, पण आजपासून तुम्हाला डेली शेड्यूल दिलं जाणार आहे, एनी कॉस्ट. मी तुम्हाला सांगतो 21 डेज टार्गेट समीर शेखने तुम्हाला द्यायला सुरुवात केलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. मग त्यानं तुम्हाला कोणतं टार्गेट दिलेलं असणार आहे मी तुम्हाला सांगू का? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, रोटेशनल डायनॅमिक्स आणि ऑसिलेशन. आता मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा मॅथ्स मधला टॉपिक आहे, बरोबर आहे. तुम्हाला पीवायक्यूज करायचे आहेत. टार्गेट पब्लिकेशनच्या बुकमध्ये लेटेस्ट पीवायक्यूज दिलेत, तेच सॉल्व्ह करा. काहीही जेई लेवलची भीती बाळगू नका. सोडवायचा प्रयत्न करा, सुटणार आहेत प्रॉब्लेम. सगळ्यात महत्वाचं रोटेशनल डायनॅमिक आणि ऑसिलेशन. इथे एक छोटीशी गंमत सांगतो बघा. एक डिस्क आहे समजा ही, आणि त्या डिस्क मध्ये मी एवढा पार्ट कट केलाय. मग त्या रिमेनिंग पार्टची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, हा प्रश्न 4 ते 5 वेळा रिपीट झालेला आहे. 4 ते किती 5 वेळा रिपीट झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑसिलेशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट ऑसिलेट करतोय, सिंपल हार्मोनिक मोशन, ती पाथ लेंथ आहे. तर इथून इथं जायला मिडवे किती वेळ लागेल? T/12 शॉर्टकट आहे. मग हा प्रश्न पण 4-5 वेळा रिपीट झालेला आहे. बरं, सगळ्यात महत्वाचं रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये हा एक क्वेश्चन नाहीये. तुम्हाला असा एक डिस्क देतील, ओके, त्याच्याबरोबर दुसरी डिस्क देतील, इथं तिसरी डिस्क आणि चौथी डिस्क, आणि असा एक कुठेतरी ऍक्सिस देतील. मग त्या ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. मग 4च्या ऐवजी 3च डिस्क देतील, किंवा अजून डिस्क वाढवतील म्हणूया, डिस्कच्या ऐवजी रिंग देतील. मग असे ऑब्जेक्ट खूप वेळा देतील. तो प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे तुम्ही एक काम करायचं, पहिल्यांदा या 2 टॉपिकचा अभ्यास करत असताना मेनली हा जो टॉपिक आहे ना, याच्यात ना बरेचसे क्वेश्चन्स, आता क्लासमधल्या मुलाला विचारलं ना, तो 13/32 MR² पटकन आन्सर सांगतो. पाठ नाही करायला हवं तुम्हाला मी, पण सोडवायचं म्हणलं ना, तर डेंजरस आहे. पण आता ऐका मी काय सांगतो ते नीट लक्ष द्या, की इथंच तुम्हाला असा पण प्रश्न आहे, की इथं होल आहे. तो पार्ट कट केलेला आहे. उरलेल्या पार्टची मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? त्याचा आन्सर काहीतरी 4 MR² येतंय. असे खूप प्रश्न आहेत जे रिपीट होतायत. थोडंसं एनालिसिस करा, तुम्हाला जमेल. पण त्याच बरोबर मी तुम्हाला सांगतो, क्रॅश कोर्स वरती आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट, मी तुम्हाला सांगू गंमत. तो व्हिडिओ ऑलरेडी आता अपलोड झालेला आहे. तो तुम्हाला सुरुवातीला बघायचा आहे. पण सांगू का माझ्या लक्षात काय आलंय? स्कॅन्डियम टू झिंक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जरी जमलं, तर 25% to 30% क्वेश्चन टॉपिक, आणि निम्मे जवळ-जवळ 50% म्हणा, की याच ह्याच्यावरती आहेत. मॅग्नेटिक मोमेंट विचारतायत, बोर्स मॅग्नेटॉन त्याचं युनिट आहे. कलर बद्दल विचारतायत, स्टॅबिलिटी बद्दल विचारतायत, नाहीतर कॉन्फिगरेशन फक्त विचारतायत. एकदम सिंपल क्वेश्चन्स विचारतायत एवढं केलं तरी. ओके. त्या धड्यात थोडं पाठांतराचा पार्ट आहे. लॅन्थेनाइड आणि अॅक्टिनाइड्स, कुठले कुठले एलिमेंट आहेत त्याची नावं पाठ करायचे. कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं, जनरल कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचं. स्टॅबिलिटीसाठी ते लॅन्थेनाइड आणि अॅक्टिनाइड्स मध्ये जे कॉन्फिगरेशन आहे ठराविक, ती लक्षात ठेवायला लागतात. पीवायक्यू बघा ना फक्त. म्हणजे आज तुम्हाला मॅथ्स मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन करायचं. ओके. त्याच्यानंतर केमिस्ट्री मध्ये ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट करायचंय. ओके. फिजिक्स मधले 2 मोठे टॉपिक समीर शेख तुम्हाला दिलेले आहेत. पण ह्याचं आणि ह्याचं मिळून वेटेज 5 ते 6 मार्काचं नक्की असतंय बरं का. दोन्ही मिळून. रिपीटेड क्वेश्चन असतात, फार टफ नाहीयेत क्वेश्चन. तुम्हाला गंमत सांगू का? रोटेशनल डायनॅमिक्स मी तुम्हाला सांगतो, त्यात ना एवढ्या कन्सेप्ट आहेत, रोलिंग मोशन पण त्याच्यातच आहे. तुम्हाला सांगतो, लिनियर, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी. रिंगसाठी रेशो असतो 1:1:2. डिस्कसाठी असतो 1:2:3. सॉलिड स्फिअर, हॉलो स्फिअर साठी तो 2:3:5 आणि 2:5:7 असतो. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत बरं का, की काही मुलांनी एवढी छान प्रॅक्टिस केली ना, की क्वेश्चन दिल्या-दिल्या त्यांना फॉर्म्युला वगैरे आठवतात, क्विकली सॉल्व्ह करतात. पण आपल्याला तर अजून महिनाभर वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो, असं टार्गेट जर तुम्हाला डेली दिलं, म्हणजे हे करायचा प्रयत्न करायचाच आहे, लक्षात घ्या. ओके, करायचंच आहे. ओके. आणि हे तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. मग विनाकारण पॅनिक मोडमध्ये जाऊ नका. तणाव घेऊ नका. आज एवढं फिनिश करण्याचा प्रयत्न करा. ऑल द बेस्ट.